नमस्कार. तर गावरान झणझणीत असा चिकन रस्सा कसा बनवायचा? चला तर मग बघूया. तर माझं नाव प्राजक्ता आहे आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मी रस्सा बनवण्यासाठी इथं अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे. साधारण 600 ग्रॅम असेल. सुरुवातीला आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेणार आहोत. सुरुवातीला हळद आणि मीठ लावून घेतल्यामुळं काय होतं की मीठ आतपर्यंत मुरतं, त्यामुळं चिकन पण व्यवस्थित शिजलं जातं. चिकनचा थोडाफार वास येतो, तोही कमी होतो. तर याला छान असं हळद मीठ लावून मिक्स करून घेतले. आता हे बाजूला ठेवू. गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. आता मी इथं एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला होता. तेल गरम झालं की ते कांदा त्यामध्ये टाकायचा. कांदा परतू द्यायचा. कांदा लाल झाला की त्यामध्ये आपण हे हळद मीठ लावून घेतलं होतं चिकन, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे चिकन मी कढईमध्ये शिजवून घेणार आहे, कुकरला लावणार नाही. लगेच शिजतं चिकन, त्यामुळं कुकरला काही लावायची गरज नाही. साधारण 10 मिनटामध्ये हे चिकन शिजून जातं, कारण आपण ह्याला हळद मीठ आधीच लावून ठेवलं होतं. आता यावरती एक ताट ठेवून त्यावरच आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत. 2-3 मिनिट आता चिकन पण वाफलू द्यायचं. मग पाणी हे गरम झालं की त्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं. चिकन वाफवताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण आपण हळद मीठ लावल्यामुळं चिकनला पाणी सुटतं. याला एकदा व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मीठ टाकून आपण याला शिजण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊ. मसाल्यासाठी मी इथं कोथिंबीर, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, खोबरं, अद्रक, 1 मिरची, 2 टोमॅटो आणि 2 कांदे. आता हे कांदे टोमॅटो मी सगळं गॅसवरतीच भाजून घेणार आहे. तुम्ही कांदा टोमॅटो खोबरं हे सगळं कढईमध्ये पण भाजू शकता थोडंसं तेल टाकून, पण मी हे असं भाजून घेते. असं भाजून घेतल्यामुळं भाजीला पण चव छान येते. आता इथं मी एका खलबत्त्यामध्ये आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं खोबरं घेते. ते थोडंसं बारीक कट करून त्यामध्ये थोडासा लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं आपण पहिल्यांदा सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे. आणि हा जो दुसरा राहिलेला सगळा मसाला आहे तो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे सगळं वाटत असताना ह्याला जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं मोठंच ठेवायचं. तर अशा पद्धतीनं आपण चिकन बनवलं ना तर एकदम चविष्ट असं बनतं. वाटून झालंय. आता याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. हा उरलेला सगळा मसाला तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. तुम्हाला जर खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर याची बारीक अशी पेस्ट बनवून तयार आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकले. त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी टाकून आपण जे खलबत्त्यामध्ये पहिलं वाटून घेतलं होतं वाटण ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. आता ह्याला आपण 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवरती तळून घ्यायचं. आता हे तळून झालेलं आहे. ह्याला थोडासा लालसर रंग आला की आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची. आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. याला आपण 4 ते 5 मिनिटं बारीक गॅसवर छान असं तळून घ्यायचं. आता मसाला तळलेला आहे त्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे. तर मी इथं धनेपूड, काळा मसाला, गरम मसाला हे सगळं टाकून व्यवस्थित ह्याला मिक्स करून छान असं मंद आचेवर तळून घ्यायचं. हे खाली चिटकत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं. इकडे चिकन पण व्यवस्थित शिजले. आता हे मसाले तळले की त्यामध्ये सगळं चिकन टाकून घ्यायचं. ह्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं. आता माझे ते चिकनचा रस्सा सगळा कढईमध्ये बसत नव्हता म्हणून मी हे पातेल्यामध्ये काढून घेतले. तर एकदम परफेक्ट असा रस्सा बनला आहे. तुम्हाला जर चपातीसोबत खात असाल तर थोडा जास्त घट्ट ठेवू शकता. आम्ही भाकरीसोबत खातो त्यामुळे थोडासा पातळच ठेवला आहे. आता याला 10 ते 15 मिनिट उकळू द्यायचं छान. तर तयार आहे आपला झणझणीत असा चिकन रस्सा. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.